नमस्कार मित्रांनो, मी पंडित आणि आज आपण आलेलो आहोत नेसरी तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथील युद्ध स्मारकाला भेट देण्यासाठी। दगडात दिसतील अजूनही तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजूनही रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजूनही मेघ मातीचा, अशा हे युद्धाचे यथार्थ वर्णन ज्या परिसराचे आहे ते हे ठिकाण म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचं युद्ध स्मारक या ठिकाणी आपण आलेलो आहोत। छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर हे महापराक्रमी प्रतापी वीर पुरुष, प्रत्येक रणसंग्रामात शत्रूला अक्षरशः झोडपून काढणारे प्रतापराव म्हणजे एक झंझावात वादळ होते। स्वराज्याची दीर्घकाळ निष्ठेने सेवा करणाऱ्या प्रतापरावांच्या लढाया सांगण्यास इतिहास मुका असला तरी या रणगाजींचा ज्ञात इतिहास देदीप्यमान पराक्रमाने भरलेला आहे। 20,000 सैन्यासह आलेल्या बहिलोल खानाचा 15 एप्रिल 1673 रोजी उमराणीजवळ पराभव करणारे प्रतापराव दाती तृण धरून परत न येईन म्हणणाऱ्या बहिलोल खानाला धर्मवाट म्हणून सोडून देतात। काय निमित्त सला केलात, शिपाईगिरी केलीत, सेनापतीसारखे वागला नाही, असा महाराजांच्या बोलण्याचा सल प्रतापराव मनी धरतात। 24 फेब्रुवारी 1674 महाशिवरात्रीचा दिवस बहलोल खानाने नेसरी कुपे दरम्यानच्या खिंडीत तळ देऊन स्वराज्यावर पुन्हा आक्रमण केले तेव्हा प्रतापराव सामानगड परिसरात होते। त्यांनी महाराजांकडे कुमक मागितली, हा वरचेवर येतो, यासी गर्दीस मिळवून फत्ते करणे न पेक्षा आम्हासी तोंड दाखविणे नाही, असे महाराज प्रतापरावांना कळवतात। उपलब्ध सैन्यासह लढून विजयी व्हा, असा त्याचा अर्थ होता। उद्विग्न प्रतापरावांनी आपल्या 6 साथीदारांसह नेसरी खिंडीत बहलोल खानाच्या सैन्यावर हल्ला केला। तुंबळ युद्ध झाले। प्रतापरावांसह सर्व वीर बहाद्दर धारातीर्थी पडले। नेसरी खिंड पावन झाली। शिवावर या स्वराज्यावर 7 देहांच्या बिल्वदलांचा अभिषेक झाला। या 7 वीरांचं हे शौर्य स्वामीनिष्ठेचा नवीन मापदंड ठरवून गेलं। प्रतापराव गुजर व त्यांच्या 6 साथीदारांना मानवंदना देण्यासाठी आपण या ठिकाणी आलं पाहिजे। समाधीस्थळी आल्यानंतर आता या समाधीस्थळाच्या मुख्य जागेवर समाधी मंदिर बांधण्यात आलेलं आहे। जवळच पूर्वाभिमुख असं शिवमंदिर असून समाधी मंदिराच्या अगदी समोर क्रांतिस्तंभ उभारण्यात आलेला आहे। बाजूलाच परिसरामध्ये छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा असून जवळच यात्रीनिवाससुद्धा आहे। संपूर्ण समाधी परिसराला तटबंदी असून पूर्वाभिमुख असं प्रवेशद्वार ठेवण्यात आलेलं आहे। जवळच पुरातन इतिहासाची साक्ष देणारा असा ओढासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। डोंगर कपारीत उठलेले घोड्यांच्या टापांचे ठसे आणि नेसरी बसस्थानक परिसरात लक्षवेधी असा प्रतापरावांचा अश्वारूढ पुतळासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। तरी आपण या ठिकाणी येऊन प्रतापराव गुजर व त्यांच्या 6 साथीदारांना मानवंदना देण्यासाठी अवश्य यायला हवं। जय शिवराय।